नमस्कार, मी ओंकार डंके. NDTV मराठी डिजिटलच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 1 तारखेला पगार होतो आणि 5 तारखेला गायब होतो. हे आपल्या बहुसंख्य लोकांच्या आयुष्यातलं वास्तव आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम करण्याचे दिवस आता संपलेत. सकाळी उठल्यापासून रात्री शेवटी काम संपेपर्यंत आपण राबतो. तरी हातामध्ये काय उरतं? आपण इतकं शिक्षण घेतलंय म्हणजे आपल्याला नोकरी मिळणार आहे का? किंवा शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी मिळणार, हे वास्तव आता इतिहास जमा झालाय. आजचा मध्यम वर्ग अशा चक्रव्यूहात अडकलाय की बाहेर पडण्याचे जुने मार्ग संपलेलेत. नोकऱ्या का संपतायत? खोट्या प्रतिष्ठेत तरुण कसे बर्बाद होत आहेत? आणि यातून बाहेर पडण्याचे नवे मार्ग कोणते? हे सर्व आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नवा मार्ग सापडणार आहे. सुरुवात करूया आकडेवारीपासून. आपल्या देशाची लोकसंख्या आहे 150 कोटी आणि 150 कोटींच्या देशात टॅक्स भरणारे लोक आहेत 2 कोटी. हो, तुम्ही नीट ऐकताय, फक्त 2 कोटी. आणि हाच वर्ग इन्कम टॅक्स आणि GST भरतोय. तोच देशाच्या प्रशासनाचा गाडा, सरकारी खर्च, मोफत योजनांचा भार वाहतोय. आणि या सर्वांमधून तुम्हा मध्यमवर्गाच्या हातात काय उरतोय? फक्त डिग्रीचा कागद आणि वाढती बेरोजगारी. आपल्या देशातून दरवर्षी 80 लाख तरुण हे डिग्री घेऊन बाहेर पडतात. पण देशातील व्हाईट कॉलर जॉब संपुष्टात आलेत. IT, रिटेल, बँकिंग, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, आता AIचं वर्चस्व वाढतंय. तिथं मशीन्स हेच माध्यम बनतंय. आणि पदवी मिळालेले 1000 पैकी फक्त 7 तरुण हे नोकरी करतायत. त्यामुळे शिक्षण घ्या आणि नोकरी मिळवा, हा जो आपल्या मध्यमवर्गीयांचा भ्रम होता, त्या भ्रमाचा आता चक्काचूर झाला आहे. बरं, या भ्रमातून बाहेर पडण्याच्या ऐवजी मध्यमवर्ग आता खोट्या भ्रमात, खोट्या जाळ्यात कसा अडकतोय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पूर्वीचा मध्यमवर्ग पै साठवायचा, जी शिल्लक अडचणीला उपयोगी पडायची. पण आता काय होतंय? एखादा रील स्टार मालदीव किंवा पॅरिसचे फोटो टाकतो, तिथले रील्स टाकतो आणि तिथे जाण्यासाठी आजचा तरुण ही आपली सर्व जमापुंजी मोडीत काढतोय, कर्ज काढतोय. एखाद्या आवडत्या सिंगरच्या शोला जाण्यासाठी देखील कर्ज काढणारे व्यक्ती आहेत. नवीन मोबाईल आला, कर्ज काढलं, हप्ते लावले आणि तुम्ही तो मोबाईल घेतला. ह्याच्यामध्ये जी नोकऱ्या नाहीत आणि कर्जाचा डोंगर. आणि ह्याचाच फायदा F&O म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स यासारख्या कंपन्या घेत आहेत. या गेल्या 4 वर्षांमध्ये 90 लाख मध्यमवर्गीय तरुणांचे 4 लाख कोटी रुपये या फ्युचर्स अँड ऑप्शन्स कंपनीच्या मार्फत, म्हणजे झटपट पैसे मिळवायचे, झटपट दुप्पट करायचं, ह्याच्यासाठी गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये नष्ट झालेले आहेत पैसे. त्यामुळे नोकरी नाही, पैसा नाही. ह्याच्यामध्ये पुढची स्टेप येते, तिसरी स्टेप, ती म्हणजे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांचं चक्रव्यूह. या चक्रव्यूहात तरुण का अडकतो? कारण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी नाही आहे, स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं धाडस नाही आहे. मग काय करायचं? स्पर्धा परीक्षाला बसायचं. MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे अशा परीक्षांना तरुण बसतात. सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी पास होण्याचं प्रमाण हे फक्त 1% आहे. तरी देखील असं वाटतं की कोणीतरी आपल्या ओळखीचा एखादा व्यक्ती पास झाला आहे, म्हणजे मी देखील पास होईल. त्यासाठी 10 बाय 10च्या खोलीत तरुण रात्रंदिवस अभ्यास करतात. आपल्या आयुष्याच्या उमेदीचे 5-10 वर्ष तिथे घालवतात. 5-10 वर्ष गेल्यानंतर देखील जेव्हा त्यांना ते यश मिळत नाही, त्यामधनं आलेली निराशा ही खूप मोठी असते. तर या सगळ्या चक्रव्यूहात आपण अडकलो आहे. जुने मार्ग, नोकरी संपतायत हे आपण बघितलं आहे. नोकरी मिळवण्याचे त्यातून
चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचे जुने मार्ग जे आहेत ते देखील संपलेत, हे देखील आपल्याला समजलं आहे. मग आता यातून बाहेर कसं पडायचं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. मी सांगितलं सुरुवातीला की नोकऱ्या संपल्यात, पण काम संपलं आहे का? तर काम भरपूर आहे या देशात. हो, पुन्हा एकदा ऐका, नोकऱ्या संपल्यात पण काम खूप आहे. आजच्या गिग इकॉनॉमी किंवा AIच्या जगामध्ये नोकरी करणं हे एका ठिकाणी नोकरी करण्यासाठी त्या प्रत्यक्ष जागी जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून युरोप किंवा अमेरिकेचं काम मिळवू शकता, तिथलं काम करू शकता. कोडिंग, इव्हेंट मॅनेजमेंट असे वेगवेगळे अनेक विषय आहेत की जे आजचा तरुण एक्सप्लोअर करतो आहे. क्लाउड किचन त्यामार्फत मोठे मोठे कामं घेतो आहे. तुम्हीच विचार करा की 10-15 हजारच्या नोकरीसाठी 10 वर्ष आयुष्याची घासण्यापेक्षा जर तुम्ही वेळेस धाडस केलं, वेळेस उद्योजक झाला आणि अशा प्रकारे रस्त्यावर उतरून एखादा उद्योग केला तर तुम्हाला यश त्यामध्ये नक्की आहे. नोकऱ्या संपल्यात आजच्या काळामध्ये, पण नवीन मार्ग देखील आजच्या काळाने आपल्याला दिले. आजचा काळ हा आता सरकारला, समाजाला किंवा स्वतःला दोष देऊन कुढत बसण्याचा नाही आहे. तर आजचा काळ आहे नव्या याची संधी मिळेल नवे स्किल शिकण्याचा, स्वतःला डेव्हलप करण्याचा, उद्योजक होण्याची मानसिकता करण्याचा. आजच्या काळात तोच व्यक्ती जगणार आहे जो स्वतःचे स्किल डेव्हलप करेल, स्वतःला अपडेट करेल आणि बदलत्या काळानुसार स्वतःचा यशाचा मार्ग स्वतः शोधेल.